करण्यात आलेला आहे. नेमका काय प्रकार आहे ते आपण जाणून घेऊया. पोलीस क्राईम न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो. नाव तुमचं? रशीद बाबूमिया कुरैशी उर्फ बब्बू. अच्छा. काय विषय काय झाला होता? विषय असा झाला की मी बालाजी थोंटे यांच्या ऐकून माझा आर्थिक व्यवहार होता. ते व्याजीवटी पैसे देत होते, घेत होते. त्यांचे सगळे पैसे मी दिलेले आहे आणि काही थोडी रक्कम व्याजाची राहिलेली आहे. तरी पण त्याने मला म्हणले, काल येऊन माझ्या दुकानावर येऊन मला सांगितलं की पैसे दे म्हणून. तर मी म्हणलो त्यांना की बाबा माझी तब्येत बरोबर नाही, माझा दवाखाना मला चालू आहे, हे तुम्हाला माहीत आहे, वरील झालं मी बिमार आहे, तर तुमचे पैसे थोडं थोड्याने देतो असं मी सांगतील त्यांना. असं सांगतिल्यानंतर मग तिथून ते निघून गेले. निघून जाऊन येऊन त्यांनी आणि त्यांच्या मुलानं माझ्यावर खोटी कारवाई केली, काय कारवाई झालेली आहे? यांची दाखल केली. आता तुम्ही काय केलं पुढं? आज तुम्ही लातूरला आलता, पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलतात. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलं, कशासाठी बोलवण्यात आलं आणि नेमकं काय बोलले? मला तिथे इथं पोलीस स्टेशनहून तिथे नेण्यात आलं. हो. तिथं मला विचारले, हो. तिथं इथे माहिती झाली की माझ्यावर एनसी दाखल झालेली आहे, तर मला 107 ते जामीन करून घ्या म्हणून. मी तिथे गेल्यानंतर जामीन माझी तिथं काय म्हणले, मला तारीख देण्यात आली, 11 तारीख देण्यात आलेली आहे मला. आणि त्यानं म्हणलं ते आपलं 7/12 चालत नाही आणि ते क्या बोलतो उसको, सोलनशी एक लाखाची सोलनशी आणावे, 11 तारखेला हजर व्हावं म्हणले. तर खरोखरच आता जो त्यांनी हा प्रकार सांगितलेला आहे तो प्रकार पैशाचा आहे आणि जेणेकरून त्यामध्ये हिंदू मुस्लिम कुठंच काही नाही. ज्या पद्धतीनं चुकीचा मेसेज काही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता तो कुठंतरी ह्या ठिकाणी थांबलेला आहे. आता आपलं आणि PI माचवाड साहेबांचं बोलणं झालेलं आहे. नेमकं काय काय बोलणं झालं तुमच्यासोबत? त्यांनी काय म्हणले? कुणाला बोलू म्हणले? शांतता बैठकीला कुणाला बोलू म्हणले आणि शांतता राखण्यासाठी काय आव्हान केलं पाहिजे असं तुम्ही बोलो? नाम तुम्हारा? मेरा शफी बाबूमिया कुरैशी. तुम अंदर थे अभी? नहीं, तुम अंदर थे, तुम बात करो ना. डीएसपी साहब को मीटिंग लेंगे बोले, डीएसपी साहब को बोल के बुला के समझो मीटिंग लेके क्या है सो मसले को हल करेंगे बोले. तर खरोखरच आपल्याला एका गावात राहायचंय. एका गावाचा आपल्याला जर विकास करायचा असेल तर जातीवाद, धर्मवाद, एकामेकाविषयी मनामध्ये तिरस्कार निर्माण करून आपल्या गावचा विकास होणार नाही. आपण सगळ्यांनी कोप्यानं राहिलं पाहिजे, एक संघ राहिला पाहिजे, तर आपण आपल्या गावची ताकद वाढवू शकतो. आपण आपल्या गावावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडू शकतोय. त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासनानं सुद्धा चांगल्या पद्धतीनं आज पोलीस क्राईम न्यूजच्या टीमला बोलताना सांगितलेलं आहे की DYSP साहेबांना आम्ही बोलू, हिंदू बजरंग दलाचे असतील किंवा गोरक्षक असतील त्यांना सुद्धा आम्ही बोलून घेऊ. एक शांतता कमिटीची मीटिंग लावतो आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांच्या जे काही एकामेकाचे मन दुखवलेले असतील किंवा एकामेकाच्या विरोधामध्ये जे काही झाले असतील त्या घटना आम्ही समजून घेऊ आणि आपापसात ते मिटवण्याचा प्रयत्न करू. अशी पोलिसांची भूमिका आता तरी आम्हाला दिसत आहे. ज्या दिवशी शांतता कमिटीची मीटिंग ह्या जळकोट पोलीस स्टेशनला असेल, DYSP साहेब ज्या दिवशी ह्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून तो शांतता कमिटीची मीटिंग आम्ही लाईव्ह करू, जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण भारत देशाला ह्या जळकोट शहराने एक चांगला संदेश जाईल. हिंदू मुस्लिम एकत्र आहेत, कसल्याच पद्धतीचा ह्या ठिकाणी वाद नाही, हे संदेश देण्याचं काम आपण पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून करू. ह्यांची वैयक्तिक आणि आर्थिक जी काही देवाणघेवाण आहे ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न राहिलेला आहे. ह्यामध्ये हिंदू मुस्लिम करण्याचं कारण कुठंही नाही. जेणेकरून ज्या चुकीचे जे संदेश आहेत ते चुकीचे संदेश जाणार नाहीत, हे दोन्हीही गटांनी ही केलं पाहिजेत, मान्य केलं पाहिजेत. आणि आपले जे सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी आपण पोस्ट करतो ते सावधपणाने केली पाहिजे. कारण पोलीस विभागाचं सायबर क्राईम जो आहे तो ॲक्टिव्ह आहे. आपल्यावर कधी गुन्हा दाखल होईल, आपल्याला कधी उचलून नेतील सांगता येणार नाही. म्हणून आपण सोशल मीडियावर जे काही लिहित असताना, बोलत असताना विचारपूर्वकच बोलावं, जेणेकरून एकामेकाच्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही. हेच आपण प्रयत्न करावे. आणि जे आता आमचे मित्र आहेत माचवाड साहेब ह्या पोलीस स्टेशनचे
इन्चार्ज आहे ते 1 महिना झाला त्यांनी चार्ज झाला. मी ह्या ठिकाणी बातमी करण्यासाठी आलेलो असताना ते मला माहिती पडलं. तर खरोखरच उद्याच्याला क्राईमची मीटिंग आहे. तर ते लातूरला आल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत करू. ह्याच ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.